तर चला मित्रांनो, आज आपण बनवूया आपला महाराष्ट्रीयन स्पेशल ठेचा। अगर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि मला सपोर्ट करा मित्रांनो। तर चला बनवूया आजची आपली झणझणीत झटपटीत ठेचा रेसिपी। तर इथे मी खूप साऱ्या ना हिरव्या मिरच्या घेतलेल्या, त्याची डेट काढून घेतली, त्याच्यानंतर मी याच्यात खूप सारा ना लसूण ऍड केलेला आहे। आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे, हे तुम्ही तव्यावरती किंवा कढईत सुद्धा भाजू शकता। आता ह्याच्यामध्ये मी ना खूप सारा जिरा टाकणार आहे। तेल टाकल्यानंतर जिरा टाकले, आता गॅसला मोठा करून घ्यायचा आणि हे चांगलं परतून घ्यायचं, चांगलं थोडंसं भाजून घ्यायचं। त्याच्यानंतर गॅस थोडा धीमा करून टाकायचा आहे आणि ह्याला कलर चेंज होईपर्यंत ह्याला भाजत राहायचंय। तर काही अशा प्रकारे ह्याचा कलर चेंज होतो, म्हणजे ह्या भाजून निघतं। तर हे भाजल्यानंतर याला थंड करून घ्यायचं। त्याच्यानंतर हे मिक्सर जारमध्ये ऍड करायचं। त्याच्यामध्ये आता खूप सारी कोथिंबीर ऍड करायची आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करा। ह्याच्यामध्ये मीठ ऍड केल्यानंतर ह्याची फाईन पेस्ट बनवा किंवा दरदरीत पेस्ट बनवा। दरदरीत बनवली तर खूप चविष्ट लागते। ह्याला तुम्ही ना या ठेच्याला तुम्ही तेल टाकून किंवा तूप टाकून चपाती संग सकाळी नाश्त्यामध्ये जरूर ट्राय करून बघा। हा महाराष्ट्रीयन झणझणीत ठेचा जरूर रेसिपी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। बाय।